आत्मा मालिक संकुलात आत्माविष्कार सांस्कृतिक सोहळ्याची दिमागदार सुरुवात। कोकमठाण तालुका कोपरगाव येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा भव्यदिव्य आत्माविष्कार सांस्कृतिक सोहळा मोठ्या जल्लोषात सुरू झाला आहे। दिनांक 21 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत नृत्याविष्कार, संगीत महोत्सव, महानाट्य, बालनाट्य तसेच खाद्यपदार्थ मेळा अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या आशीर्वादाने हा सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत असून विद्यार्थी उत्स्फूर्त सहभागातून सर्व कार्यक्रमांचा आनंद घेत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी दिली आहे। दिनांक 21 जानेवारी रोजी बालनाट्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात सिने अभिनेत्री अपूर्वा चौधरी व अमोल दोरगुडे यांची उपस्थिती लाभली। दिनांक 22 जानेवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व संगीत महोत्सव भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी सुप्रसिद्ध गायक ऋषी नार्वेकर, कोपरगावचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व संदीप कोळीसाहेब उपस्थित होते। दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी आत्मा मालिक मेळा उत्साहात संपन्न झाला। यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला। या मेळाव्याचे उद्घाटन श्री जितेंद्र लक्ष्मणराव भोपळे, संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। आगामी कालावधीत भव्य पारितोषिक वितरण समारंभ तसेच ज्योतिर्लिंग व महाभारत ही महानाट्ये सादर होणार असून यामध्ये हजारो विद्यार्थी कलाकार म्हणून सहभाग घेणार आहेत। या सर्व कार्यक्रमासाठी आत्मा मालिक ज्ञानपीठाचे सर्व संत माता, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, उपाध्यक्ष बाळासाहेबजी गोरडे, सरचिटणीस हनुमंतरावजी भोंगळे साहेब, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, प्रकाश गिरमे, प्रदीप कुमार भंडारी साहेब, शालेय व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, हिरामन कोल्हे साहेब, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, मीरा पटेल मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख आत्मदर्शन बागडे सर, प्राचार्य निरंजनजी डांगे सर, माणिकरावजी जाधव सर, संदीप गायकवाड, नामदेव डांगे, मीना काकडे मॅडम, नितीन सोनवणे सर यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकमठाण।